नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात तब्बल 250 पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 24 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असेल, तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। तसेच स्टाफ नर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असतील किंवा वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार असतील, त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे। 75,000 पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण डिटेल्स आज आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट, सर्जन, पेडियाट्रिशियन, मेडिकल ऑफिसर, सायकॅट्रिक्स, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, एएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन, स्टाफ नर्स फिमेल, स्टाफ नर्स मेल आणि एमपीडब्ल्यू सारखी महत्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। मित्रांनो, तब्बल 200 पेक्षाही जास्त पदाच्या या वॅकन्सीज ऑफलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित भरून अर्जासोबत संपूर्ण डॉक्युमेंट, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, विचारलेला डिमांड ड्रॉप या सर्व गोष्टी जोडून तुम्हाला एका लिफाफ्यात बंद करायचा आहे आणि तो लिफाफा तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने दिलेल्या ऍड्रेसवरती 24 मार्च 2025 पर्यंत जमा करायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, एमपीडब्ल्यू या पदाच्या 71 वॅकन्सीज भरल्या जाणार आहे, ज्यासाठी तुमची 12वी सायन्स आणि पॅरामेडिकलचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे स्टाफ नर्स फिमेल आणि स्टाफ नर्स मेल, यासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे, ज्यासाठी तुमचं जीएनएम किंवा पीएससी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये स्टाफ नर्स फिमेलची 67 तर स्टाफ नर्स मेलची 6 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या पदासाठी तुमचं 12वी सायन्स आणि एक्सरे टेक्निशियनचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। तर फार्मासिस्ट या पदासाठी तुमचं बी फार्मसी किंवा डी फार्मसी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। मात्र 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। 4 वॅकन्सी फार्मासिस्टच्या भरल्या जाणार आहे, ज्यासाठी 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, लॅब टेक्निशियन या पदासाठी 7 जागा असणार आहे, ज्यासाठी तुमचं बीएससी डीएमएलटी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। या ठिकाणी देखील 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे। 17,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। एएनएम हे जे पुढचं पद आहे, टोटल 53 जागा या पदासाठी भरल्या जाणार आहे, ज्यासाठी 18,000 रुपये प्रति महिन्याने तुम्हाला पगार दिला जाणार आहे। मात्र यासाठी तुमचा एएनएमचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। याप्रमाणे मित्रांनो, मेडिकल ऑफिसर, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, फुल टाइम यासाठी देखील एमबीबीएसची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे। तुम्ही बघू शकता, फुल टाइम मेडिकल ऑफिसरच्या 7 वॅकन्सी तर पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरच्या 16 वॅकन्सी या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे। पुढचं जे पद आहे सायकॅट्रिक्स हे असणार आहे, 14 वॅकन्सीज आहे, ज्यासाठी एमडी तुमची डिग्री पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मेडिकल ऑफिसर, पेडियाट्रिशियन, सर्जन, मायक्रोबायोलॉजिस्ट या प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकणार आहे आणि या पदांसाठी सर्वाधिक म्हणजेच 75,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्ही या प्रत्येक पदासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। 10 मार्च 2025 पासून 24 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचे संपूर्ण शैक्षणिक, व्यावसायिक आणि अनुभवाचे डॉक्युमेंट जोडायचे आहे। तसेच लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि डिमांड ड्राफ्ट जो तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा काढणार आहे, तो संपूर्ण या गोष्टी जोडून तुम्हाला एका लिफाफ्यात बंद करायचा आहे आणि तो लिफाफा तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक येथे सादर करायचा आहे।
आता उमेदवार आहे एका पदापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकणार आहे, मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करणं आवश्यक असणार आहे, तसेच सेपरेट परीक्षा शुल्क देखील भरायचे आहेत. मित्रांनो, यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 500 रुपये तर खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पे करू शकणार आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर हा डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला आमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी तुमचं जे वय आहे हे वेगवेगळं असणार आहे. जसं की जे मेडिकल ऑफिसरची पदं असणार आहे म्हणजे MBBS किंवा त्याच्यावरच्या लेवलची, वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी 69 वर्ष, तर नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी 64 वर्ष आणि बाकीचे जे पद आहे त्यांच्यासाठी 38 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत देखील ऍप्लिकेशन करता येणार आहे, मात्र खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये NHM चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची अट या ठिकाणी नसणार आहे, ते देखील या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. अर्ज भरण्याबाबतच्या काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. अर्ज करण्याअगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. जो ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे तो तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे, चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ऍड्रेस थ्रू आणि मोबाईल नंबर थ्रू तुम्हाला पुढचे अपडेट दिले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक असणार आहे आणि त्याच्या संदर्भाचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे. बाकी तुम्ही ज्या कॅटेगरीतून असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, MSCITचं प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही जी PDF देणार आहे, ह्या PDFच्या शेवटी तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे. निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता. पद क्रमांक 1 ते 7 या पदासाठी गुणांकन पद्धत या पद्धतीची असणार आहे. यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेले मार्क आणि त्या मार्कानुसार तुम्हाला 50 गुण देण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 50 गुण, असे 100 मार्कापैकी तुमची या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे. मात्र पद क्रमांक 8 ते 14 या पदासाठी गुणांकन पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे. यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेले तुमचे गुण, त्या गुणांच्या आधारे 50 गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठीची शैक्षणिक अर्हता गरजेची आहे आणि त्यापेक्षाही उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्यासाठी 20 गुण आणि तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवासाठी 30 गुण, असे एकूण 100 गुणांपैकी तुमची या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि तुमची निवड केली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, पात्र अशा उमेदवारांना 1:3 या प्रमाणात पुढची प्रोसेस म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि या संदर्भाची अपडेट तुम्हाला www.nmc.government.in या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे. यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची. 24 मार्च 2025 ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. मित्रांनो, 11 महिने 29 दिवस कालावधी करता ही तुमची नियुक्ती असणार आहे. नियुक्ती मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईन करणं देखील आवश्यक असणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे. तुमची संपूर्ण पर्सनल म्हणजे वैयक्तिक माहिती, एज्युकेशनल डिटेल्स, त्यानंतर काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला ह्या अर्जासोबत तुमचे संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, त्यानंतर तुम्ही काढलेला डिमांड ड्राफ्ट हे सर्व जोडायचे आहे. एका लिफाफ्यात व्यवस्थित बंद करून त्या लिफाफ्यावरती तुमचं नाव, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय पदाचं नाव टाकून तुम्हाला 24 मार्च 2025 पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने जमा करायचे आहेत.